घे. तुझ्या धाकट्या बहिणीने अजून एक खर्च काढलाय. हे बघ, ती तुझ्याकडे पैसे मागायला येईल. अजिबात एंटरटेन करू नकोस. नाही सरळ सांगून टाक मला जमणार नाही म्हणून. तर या गौरीच्या गॅदरिंगचा खर्च झेपत नाहीये. आणि अंतरून बघून पाय पसरावे ना रे. अशा क्रिकेट सारख्या महागड्या खेळाचे चोचले हवेतच कशाला. तशी काही मोठी सेंचुरीच मारणार आहे. तेवढं टॅलेंट आहे तिच्यात. नाही पण तू घाबरू नकोस. नाही मागणार ती पैसे माझ्याकडे. गौरी काय निकी काय माझ्याकडे काय आहे त्यांना देण्यासारखं? काहीच नाही. आणि हे माहिती आहे त्यांना. नचिकेत, अरे अरे अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट नाहीये. तुला कळतंय ना काय बोलतोयस ते? नाही बोललं की लागतं, पण मला काही मजा नाही येते बोलायला. नचिकेत कर ना रे ऍक्सेप्ट. बस झालं ही स्पर्धा परीक्षांचं खूळ. नचिकेत, मी जेव्हा 4 लोकांमध्ये वावरत असते ना, त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल दया दिसते. अरे माझा नवरा रिकाम टेकडे हा उपहास दिसतो. आईबाबांचा विरोध पत्करून तुझा हात धरला होता ना रे मी. किमान त्यांच्या नजरेला नजर देऊन तरी मला उभं राहता येऊ दे. काय कल्याणी, मला कळतंय तू काय म्हणतेस ते. मला दिसतोय तुझा त्रास. मला पटतंय तुझं म्हणणं खरंच. पण हा माझा शेवटचा अटेम्प्ट आहे की नाही. माझ्यासाठी शेवटची संधी आहे कल्याणी. आणि मी खूप मनापासून प्रयत्न करतोय. मला खात्री आहे मी यावेळेस क्रॅक करेन एक्झाम. एक संधी दे मला. शेवटची एक संधी प्लीज. थकले रे मी संधी देऊन. हे बघ नचिकेत, सध्या अशी परिस्थिती आहे ना की तू एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये साधा क्लार्कचा जॉब केलास तरी चालेल, पण घरात 4 पैसे येऊ देत. नचिकेत कर ना रे काहीतरी. कल्याणी बरोबर बोलते ती. आता नोकरी कर. हे बघ बिल किती आले ते. दिवसेंदिवस फक्त खर्च वाढत चाललाय आणि कमाईच्या नावाने बॉम्ब. आई 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 माझं ऐक. अगं माझं ऐकून तरी. आई 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 ऐक ना. आई मला एक शेवटची संधी द्या ना तुम्ही प्लीज. हे बघ, मी जर या परीक्षेत नापास झालो ना तर तुम्ही दोघी म्हणाल तिथे नोकरी करेन मी. पण मला एक संधी तरी द्या. नुसत्या परीक्षा देऊन खर्च कमी होत नाही नचिकेत. कमाई वाढवावी लागते. कमाई. आणि मग माझी स्वप्न. स्वप्नांनी पोट भरत नाही. आणि केला ना रे सपोर्ट तुझ्या स्वप्नांना, पण किती करायचं याला एक लिमिट असते. आणि नचिकेत, तू एकटा होतास तेव्हा ठीक होतं रे. पण आता बायको आहे, मुलगी आहे, त्यांची जबाबदारी तुझ्यावर आहे ना. हो पण बस झालं. आत्ताच्या आत्ता नोकरी शोध आणि या कटकटीतून मोकळा हो. येऊ का? या ना. Come in. सर मी जाऊन चेक केलं पण ती मुलगी नाहीये तिथे.
एक काम धड करता येत नाही तुम्हाला. ऑन ड्युटी आहेस ना? ऑन ड्युटी आहेस ना? मग आता इथे काय करतोयस? सर तुम्हीच मला बोलवलं होतं. पुन्हा तुझी कंप्लेंट येता कामा नाही.